विषय सांगायचं म्हटलं तर नावावरूनच लक्षात येतं प्राईम टाईम, म्हणजे ऑफकोर्स मीडियाबद्दल आहे, टी व्हीबद्दल आहे. आणि टी व्हीचं अट्रॅक्शन जे आपल्या सगळ्यांनाच असतं, लहान मोठे वृद्ध सगळ्यांनाच टी व्हीचं खूप अट्रॅक्शन असतं. आणि आपण ज्याला इडियट बॉक्स म्हणतो, विच आय फील इज नो मोर अन इडियट बॉक्स. आपण जर का त्याचा चांगला उपयोग केला तर आपल्याला सगळीच माहिती हल्ली टी व्हीतून मिळू शकते आणि आपलं ग्रूमिंगसुद्धा चांगलं होतं टी व्हीतून. पण जसं आपण म्हणतो, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक जर का केला तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतात, त्याचे परिणाम काय होतात ते या सिनेमात आपल्याला बघायला मिळाले. तर सगळं काही आपण करायचं असतं, आयुष्य खूप छान उपभोगायचं असतं, पण प्रमाणात. काव्या नावाची मुलगी आहे, तिची मी आई असते. आणि फक्त आई म्हणजे एक हाऊसवाईफ नसते, तर लहानपणी हे बहुतेक लोकांबरोबर घडलेलं असतं की लहानपणी आपल्याला जे व्हायचं असतं ते आपण नेहमी आपल्या मुलांमध्ये बघतो. पण मग त्यावेळेला आपण विचार करत नाही की आपल्या मुलांना नक्की म्हणजे ते आपल्या मुलांचं ध्येय आहे किंवा नाही. पण आपले सगळे ड्रीम्स, आपले सगळं फ्युचर आपण त्या मुलांवर लिटरली लादतो. आणि या सिनेमामधली प्राईम टाईममधली आई एक्झॅक्टली हेच करते आणि त्याचे परिणाम तिच्या मुलीवरती काय होतात ते आपल्याला या सिनेमामध्ये बघायला मिळतं. ॲक्च्युली इट्स अ व्हेरी कॅची टायटल, प्राईम टाईम. आणि हे प्रत्येक लोकांना समजणार आहे, आपलंसं वाटणार आहे. हे प्रत्येक घराघरातून घडतं आहे आज. तेव्हा मला असं वाटतं की जेव्हा प्रमोदजी आणि हिमांशूनी मला ही स्टोरी नरेट केली तेव्हा मला पटकन ती माझी वाटली, आपली वाटली. कारण प्रत्येक आईवडिलांना असं वाटतच असतं की आपलं जे काही करायचं राहून गेलं ते आपण आपल्या मुलाला करायला सांगावं किंवा त्याच्यामध्ये आपण आपलं फ्युचर बघतो. आपला मेन टॉपिक आहे टी व्ही. आणि टी व्हीला आपण कितीही आपण नाही म्हटलं ना, किंवा मी जरी म्हटलं की नाही बाबा मी टी व्हीला ॲडिक्टेड नाही आहे, तर तरीसुद्धा काही सिरियल्स, काही प्रोग्राम्स असे असतात जे आपल्याला आवर्जून बघायला आवडतात. आणि कधीकधी माझंही असं होतं की मुलांचा अभ्याससुद्धा बाजूला ठेवून किंवा जर का बाहेर जायचं असेल तर काहीतरी कारण सांगून, मी आता नावं नाही सांगत त्या सिरियल्सची, पण ते मला बघायला आवडतात. आणि तेव्हा मला कोणीही डिस्टर्ब केलेलं आवडत नाही. आणि जेव्हा आम्ही ॲक्च्युली शूट करत होतो काही सिक्वेन्सेस, तेव्हा कुठेतरी मी दिसले. म्हणजे हे आता मी सांगते सगळ्यांना पण म्हणजे आय रिअली फील फनी. पण कुठेतरी आपल्यामध्ये ना, कॉमन मॅनमध्ये ती एक स्ट्रीक असते. आणि आपण नाही म्हटलं तरीसुद्धा आपण सगळेजण, एव्हरीबडी, लहान मोठे वृद्ध सगळेजण, वी आर ॲडिक्टेड टू टी व्ही. नाही. प्रमोदजी इज अ व्हेरी कूल पर्सन टू वर्क विथ. खूप छान समजावून सांगतात. आपल्याला एखादी गोष्ट कळेपर्यंत त्यांचाही पेशन्स कधीच जात नाही. आणि त्यांची एक चांगली गोष्ट मला खूप म्हणजे खासियत आहे त्यांची, त्यांना ॲक्टर्सवरती ते ट्रस्ट करतात. एक्सप्लेन करायची पद्धत खूपच छान आहे त्यांची. कधीच त्यांनी नेगेटिव्ह एकही वाक्य, त्यांना एखादी गोष्ट आवडली जरी नाही तरीसुद्धा, म्हणजे कुणाच्याही बाबतीत, कुठल्याही ॲक्टरच्या बाबतीत कुणालाही अंडर प्रेशर आणून काम करत नाही. सगळे रिलॅक्स्ड असतात सेटवर त्यांच्यावर काम करताना. आणि असं अजिबातच वाटलं नाही की मी त्यांच्यासोबत फर्स्ट टाईम काम करते. इट्स ओव्हरऑल अ गुड टीम एफर्ट, अ गुड प्रॉडक्ट. आणि प्रत्येकाच्या मनाला भावेल असा सब्जेक्ट आहे आणि काहीतरी बोध देणारा सब्जेक्ट आहे. काही कॉमेडीज अशा असतात की आपण डोकं बाजूला ठेवायचं असतं, फक्त आपण मस्त मजा करायची 2 तास आणि घरी जायचं. पण ह्याच्यातून आपण जेव्हा घरी जाऊ तेव्हा खूप काहीतरी शिकून जाणार आहोत. सो मी आवर्जून सगळ्यांना सांगेन की प्राईम टाईम नक्की बघा आणि नक्की खूप काही शिकायला मिळेल तुम्हाला.